फूडी सरीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. पातळ पोह्यांचा चिवडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप सगळ्यांना आवडतो आणि तोही जर कमीत कमी तेलातला असेल तर. इथे मी घेतलंय अर्धा किलो पातळ पोहे. अर्धा किलोच्या पातळ पोह्याच्या प्रमाणात मी सगळं घेतलंय. असा जर तुम्ही बनवला तर तुमचा चिवडा अगदी उत्कृष्ट होईल. पोहे सगळं प्रथम आपण चाळून घेतलेत, म्हणजे पोह्यांमध्ये जे बारीक भुगा असतो किंवा काडी कचरा वगैरे जे असतो तो चाळीने चाळून काढून टाकायचा असतो, म्हणजे मग चिवड्याच्या खाली असा बारीक भुगा वगैरे राहत नाही. आता मी हे सगळे पोहे चाळून घेतले. तुम्ही बघू शकता की किती त्याचा बारीक भुगा निघालाय. तर हे असे पातळ पोहे घ्यायचे आहेत, मध्यम पोहे घ्यायचे नाहीत, कारण त्याचा चिवडा अजिबात चांगला बनत नाही. इथे आपण एक मसाला तयार करून घेतो आहे. या मसाल्यामध्ये मिक्सरचं एक भांडं घ्यायचं छोटं, त्यात 3 चमचे साखर घ्यायची. साखर चिवड्याच्या गोडाच्या प्रमाणात तुम्हाला जेवढी आवडत असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, काळं मिठाने सुद्धा उत्कृष्ट लागतो चिवडा. 1 चमचा हळद, 1 चमचा धन्याची पावडर आणि 1 चमचा आमचूर घातलाय मी इथे. आमचूरच्या ऐवजी तुम्ही लिंबूसट जे मिळतं ते सुद्धा घालू शकता, पण त्याचे अगदी 15-20 दाणेच घालायचे, कारण लिंबूसट अतिशय आंबट असतो. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं 1 इंचवर फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय छान पावडर झालेली याची. हा आपला चिवड्याचा स्पेशल मसाला तयार झाला आहे. तुम्ही या पद्धतीने चिवडा करून पहा, तुमचा चिवडा अगदी उत्कृष्ट चवीचा बनेल. आता हे पावडर जी आहे ही आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ वेगळी. आता अजून आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. मी इथे 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1 ते 1.5 चमचा जिरं घेतलं आहे. ज्यांना चिवड्यामध्ये लसूण आवडत असेल किंवा लसूणच ज्यांना एकंदरीत आवडत असेल त्यांनीच हा प्रयोग करावा, पण मला चिवड्यामध्ये प्रचंड आवडतं लसूण, म्हणून हे ऑप्शनल आहे. असं मी लसणाची आणि जिऱ्याची अगदी भरड पेस्ट करून घेतली आहे. बारीक करायची नाही आहे, अरद बोपडी करायची आहे. तुम्ही बघू शकता. ही सुद्धा आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. 15-20 पाकळ्या लसूण आणि 1-1.5 चमचा जिरं. आता हे आपला हा कोरडा मसाला तयार आहे आणि हे लसणाचं वाटण पण तयार आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला पोहे भाजायला घ्यायचे आहेत. पोहे भाजण्याची ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे आणि महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही तुमचं जर कढईमध्ये पातळ असेल थोडीशी किंवा जाड बुडाची नसेल तर असं खाली तवा ठेवायचा किंवा अदरवाईज पण तवा ठेवायचा, म्हणजे मग पोहे चिकटत नाही कढईला आणि ते जळत नाही. आता कढई अगदी स्वच्छ पुसून मी घेतली आहे, खाली तवा पण घेतलेला आहे आणि माझी कढई अगदी छान खोलगट आहे आणि जाड आहे. तुम्ही बघू शकता छान जाड कढई आहे आणि खोलगट असल्यामुळे पोहे छान भाजता येतात. आता इथे मी घेतलंय 1 टेबलस्पून तेल. आता आपलं कमी तेलाचं प्रमाण इथे सुरू झालं आहे. 1 टेबलस्पून तेल आता आपण सुरू केलेलं आहे. आता मी ब्रशनी पूर्ण कढईला हे तेल असं मी पसरवून घेते. याचं कारण असं की आपण जेव्हा यात पोहे भाजू तेव्हा ते पोहे सगळ्या तेलाला किंवा तेल सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागेल. 1 चमचा मी इथे हळद टाकली आहे. हळद अगदी ऑप्शनल आहे, पण हळदीने चिवड्याला अतिशय सुंदर रंग येतो. आता मी हळद टाकल्यानंतर ती पण पसरवून घेतली. आता यात मी ते आपण जे चाळून घेतलेले पोहे होते ते घातले आणि एका झाराच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने मंद गॅसवर, ही अगदी महत्त्वाची टीप आहे, याकरता मंद गॅसच हवा, म्हणजेच पोहे अगदी सुळसुळीत आणि न आकसता तुमचा चिवडा तयार होतो की नाही पहा. आता मी इथे 2 झारे घेतलेत, कारण त्या आपल्या पोह्यांना इतकं हळूवारपणे आणि इतकं प्रेमाने त्याला भाजायचं आहे, म्हणून 15 ते 20 मिनिटं यात तुम्हाला द्यावी लागतील. फक्त ही जी प्रोसेस आहे ही तुम्हाला पेशंटली करायची आहे. तुम्ही बघू शकता काय सुंदर पिवळा रंग आला हळदीचा, वाव. आता हे पोहे माझे 15-20 मिनिटं मी सतत छान रेडिओ लावून गाणी ऐकत मस्तपैकी भाजलेले आहेत. आता काय करायचं आहे, या तुम्ही बघू शकता आपण पोहे भाजण्याची दुसरी खूण म्हणजे पोहे तर सुळसुळीत होतातच, परंतु जेवढे आपण पोहे घेतलेले असतात कढईत त्याच्या ऑलमोस्ट डबल पोहे होतात. तुम्ही बघू शकता माझे पहिलेचे पोहेचं प्रमाण आणि आत्ताच्या पोह्याचं प्रमाण. थोडेसे पोहे फुगतात, त्याच्यामुळे ते ऑलमोस्ट डबलमध्ये ते पोहे जातात. तुम्ही आता बघू शकता किती छान कुरकुरीत झालेले आहे आणि क्रंची झालेले आहे पोहे. इथे माझा साऊंड मात्र म्यूट झालेला होता, त्याच्यामुळे मला ते सांगावं लागतंय.
पण अतिशय छान कुरकुरीत आणि असे क्रंची आवाज येतोय, म्हणजे याचा अर्थ आपले पोहे व्यवस्थित भाजल्या गेलेत. आता काय करायचंय, यानंतर आपण जो कोरडा मसाला केलाय ना, आमचूर, धने पावडर, हळद, साखर वगैरेचा, तो यामध्ये 1-2 ते 2.5 चमचे याच्यात छान असा भुरभुरायचा आहे मस्तपैकी, आणि मग छान हलवायचं पोह्यांना, जेणेकरून तो मसाला प्रत्येक पोह्याच्या कणाला लागला पाहिजे. आता मी हे भाजलेले पोहे मोठ्या या गंजामध्ये, या घमेल्यामध्ये, कारण हे माझं घमेलं खूप फेवरेट आहे, जरी ते ॲल्युमिनियम असलं आणि पोचे पोचे पडले असते तरी. आता मी त्याच कढईमध्ये अजून 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे, म्हणजे टोटल आपलं झालं आहे 3 टेबलस्पून तेल. आता यामध्ये घातले मी 1 वाटी शेंगदाणे. हे कच्चे शेंगदाणे आहे. याला चांगलं आपल्याला थोडेसे डाग येईपर्यंत मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत, आणि मग थोडेसे डाग येईपर्यंत तळल्यानंतर निथळून त्याला छान दुसऱ्या झाऱ्यावर घेऊन, तुम्ही बघू शकता मी कशी करते, झाऱ्यानी पहिले मी दाणे निथळते आणि मग दुसऱ्या झाऱ्यावर टाकते, म्हणजे मग काय होतं की ते दाणे सुद्धा अजिबात तेलकट होत नाही. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते दाणे. त्याच तेलामध्ये आपल्याला आता 1 वाटी डाळं घालायचं आहे. दाण्याच्या बरोबरीनेच आपल्याला डाळं घालायचं आहे. 1 वाटी डाळं आणि 1 वाटी दाणे. आता यामध्ये डाळं आपण सुद्धा भाजून घेतलेलं आहे. डाळ्याला खूप भाजायची गरज नसते, कारण ते ऑलरेडी भाजलेलं असतं. आता मी टाकलं इथे अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे. खोबऱ्याचे तुकडे फारच पटकन जळतात, आणि माझे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे थोडे माझे पटपट जळाले नाही आहेत, पण छान खमंग कुरकुरीत झालेत, म्हणून मी ते पटकन काढून घेतले आहेत. खोबरं पण झालं. आता मी अजून 1 टेबलस्पून तेल टाकलं आहे, म्हणजे आपले झाले आहे 4 टेबलस्पून तेल फक्त. त्याच्यात मी टाकले आहे मस्तपैकी अर्धा ते पाऊण वाटी मिरच्या, आणि अशा झणझण मिरच्या आहेत, त्या तिखट एकदम हिरव्या मिरच्या आहेत. पण तुम्हाला जर कमी तिखट चिवडा आवडत असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. आपण या मिरच्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत. मात्र ही एक महत्त्वाची टीप आहे, कारण मिरचीमध्ये मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे ते मॉइश्चर आपल्याला पूर्णपणे घालवायचं आहे. आता टाकलं मी याच्यात कडुलिंब. कडुलिंबसुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे. त्याचा जोपर्यंत रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला तो तळायचा आहे. या 2 गोष्टी ज्या आहेत ना, मिरची आणि कडुलिंब, यात प्रचंड प्रमाणात मॉइश्चर असतं, ते मॉइश्चर आपल्याला घालवायचं आहे, नाहीतर मग काय होतं की चिवडा मऊ पडतो. आता हे कडुलिंबसुद्धा छान कुरकुरीत तळून झालेला आहे. आता हा मी मुद्दाम वेगळ्या प्लेटमध्ये केला आहे, आपल्याला एकत्र करायचं नाही आहे. आता यामध्ये मस्तपैकी मी काजू घेतलेत. 1 वाटी काजू घ्यायचे, किंवा तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे काजू घ्यायचे. हे सुद्धा ऑप्शनल आहे, पण हा असा जर शाही चिवडा बनेल ना की तुम्ही खातच राहाल. आणि मी आता टाकलेत किसमिस. काजू आणि किसमिस असा बनणार आहे मस्तपैकी शाही चिवडा. हा सुद्धा मी छान तळून घेतलाय, अगदी थोडासा ब्राऊन, हलका गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेतले काजू किसमिस. आता हे सुद्धा आपण डाळं, शेंगदाणे, खोबरं जे आपण प्लेटमध्ये घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये आपण घालणार आहे. हे झालं आपल्याला मस्त मसाल्याचा मालटाल. म्हणजेच हा एवढा जर मालटाल तुम्ही टाकाल ना तर उत्कृष्ट चिवडा होतो, आणि तो जर मधून मधून निवडून खाण्याची मजा आहे ना ती. आता आपण त्याच तेलामध्ये आपण जो लसूणाचा वाटण केलं होतं ना ते टाकलंय, आणि लसूण सुद्धा अतिशय कुरकुरीत होईपर्यंत त्याला तळलेला आहे. आणि त्यामध्येच आपल्याला हे सगळे आपण जे जिन्नस आहेत तळून घेतलेले ते सगळे घालायचे. या सगळ्याला त्या लसूणाच्या वाटणाबरोबर आपल्याला मिक्स करायचं आहे. लसणाचं वाटण हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेतलं तरी काही बिघडत नाही. आता यामध्ये आपण जो कोरडा मसाला केला होता तो सुद्धा मी इथे 2 चमचे घातलाय, म्हणजे याला सुद्धा त्या मसाल्याने कोटिंग येतो. आता हे सगळे मसाले जे आहेत हे आपण त्या भाजलेल्या पोह्यावर घालणार आहोत. घातल्यानंतर आता हळूवारपणे त्याला छान मिक्स करायचं आहे. अगदी त्या पोह्यांना प्रेमाने छान लढीवाळपणे मस्तपैकी मिक्स करायचं आहे. आणि जे खोबरं, डाळं आणि काजू आणि किसमिस जे काही टाकलं आहे तुम्ही, ते सगळं त्या पोह्यांना लागलं पाहिजे. इथे आपले मला सांगाल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये की इथे या स्टेपपर्यंत आपले किती टेबलस्पून तेल झालं होतं. ही तुमची टास्क. आता हे कडुलिंब अतिशय कुरकुरीत झालेलं आहे,
त्याच्यामुळे ते मस्त मी असं चुरून टाकलं आहे. मिरच्या पण छान कुरकुरीत झाल्या आहेत. त्याच्यामुळे आता हे आपण दोन्ही यात मिक्स करणार आहोत. मिरच्या आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे राहील. हे सुद्धा आता छान मिक्स करायचं आहे. म्हणजे हे जे आपण जिन्नस सगळे तळून काढले होते हे सगळे त्या प्रत्येक पोह्याच्या तुकड्यांना लागले पाहिजे. तुम्ही बघू शकता इतका सुळसुळीत चिवडा झाला आहे. इथे मी तुम्हाला प्लेटवर टाकून दाखवते की अतिशय कुरकुरीत चिवडा झाला आहे, सुळसुळीत झाला आहे. अजून तुम्ही काय म्हणाल याला, क्रिस्पी झाला आहे आणि अजिबात आक्रसले नाही आहे पोहे. आक्रसले म्हणजे क्रश नाही, आक्रसले म्हणजे ट्विस्ट नाही झाले आहेत पोहे. अजून तुम्हाला काय म्हणता येईल ते. आणि इथे तुम्ही बघू शकता की अतिशय कुरकुरीत चिवडा झालेला आहे. आणि हा कमी तेलातला म्हणजे 4 ते 5 टेबलस्पूनमध्ये चिवडा बनलाय फक्त. बिलीव करा किंवा नको करू, पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की फक्त 4 ते 5 टेबलस्पूनमध्ये आपला हा अर्धा किलोच्या प्रमाणातला चिवडा बनून तयार आहे. हा जवळपास तुमचा 3 पाव चिवडा होऊ शकतो.